श्रीराम प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय रेणापूर येथे आज दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी तिळगुळ वाटप, माता पालक मेळावा व हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून रेणुका शिक्षण संस्थेच्या संचालक अनिताताई भातिगिरे मॅडम यांची उपस्थिती होती। तर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबेजोगाईच्या डॉक्टर शैलजा बरुरे मॅडम यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर पाहुण्यांचा रेणुका शिक्षण संस्थेच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावरती रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीमान देवीदासरावजी कुटवाड गुरुजी, उपाध्यक्ष रविकांतजी आकनगिरे दादा, कोषाध्यक्ष ज्ञानोबा बरुरेजी, सहसचिव विठ्ठलराव कटके, प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे, श्रीराम प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक सतीश मोरे, ज्येष्ठ प्राध्यापक जुबेर खान पठाण सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी, प्राध्यापक LR शेवाळे यांची उपस्थिती या कार्यक्रमाच्या प्रसंगी होती। या कार्यक्रमाच्या प्रसंगी मार्गदर्शन करत असताना डॉक्टर शैलजा बरुरे यांनी सध्याच्या पिढीला आपण भौतिक सुविधा देतो परंतु संस्कार देत नाही आणि पिढी ही संस्कारानं घडत असते, त्यामुळं माता पालकांनी याबाबत सजग राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे आणि मुलांवरती संस्कार केले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक पुष्पा निकम मॅडम यांनी केलं। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत शिक्षक महादेव बनसरे यांनी सुंदर स्वागतगीत सादर केलं। या प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अनिताताई भातिगिरे मॅडम यांनी उपस्थितांना विद्यार्थ्यांबद्दल जागरूक राहण्याचं आवाहन केलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महानंदा माने मॅडम यांनी केलं, तर आभार सुरेखा बस्तापुरे मॅडम यांनी मानलं। कैलासवासी संभाजीराव बडगिरे वादिवाद स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आल्याबद्दल पूर्वी गोडके, किरण भंडारे व मार्गदर्शक श्री अमृतेश्वर स्वामी सर यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी डॉक्टर शैलजा बरुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी महिलांची संख्या लक्षणीय होती। अनेक महिलांनी तळणी ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत सदस्या कांचन मामडगे, श्रीराम प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील महिला वर्ग आणि परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या। उपस्थितांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मामडगे सर, श्री मोरे सर, श्री स्वामी सर, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या सौ कांचनताई मामडगे, तसेच म्हणजे आता सांगायला हरकत नाही, माझा परिचय करून देताना सांगितलंच आहे, मी या गावची नात आहे। म्हणजे नात दोन प्रकारची असते, मुलाची मुलगी आणि मुलीची मुलगी सुद्धा। या गावातून जेव्हा मला मामडगे सरांनी फोन केला की तुम्ही आमच्याकडे महिला पालक मेळाव्यासाठी येऊ शकाल का, तर मला मनातून खूप आनंद झाला, कारण इतरत्र सगळीकडे मला माझ्या वडिलांच्या नावाने ओळखलं जातं। म्हणजे इथे सुद्धा भारतराव बरुरेंची मुलगी म्हणूनच ओळख आहे, परंतु या गावाला आणखीन एक अशी ओळख आहे की मी सरस्वती आकनगिरेंची मुलगी आहे। माझी आई या गावची लेक आहे। हे सांगण्याचं कारण असं आहे की आपण ज्या गावात जन्माला येतो, म्हणजे माझा जन्म या गावातला आहे, पण माझ्या TC वरती माझं जन्मगाव खरंगुळ म्हणजे माझ्या वडिलांचं गाव लागलेलं आहे। ज्या गावामध्ये मी पहिला श्वास घेतला आणि आत्तापर्यंत जो काही माझा शारीरिक, मानसिक, बौद्धिक पिंड तयार झालेला आहे, त्यामध्ये या गावचा 50% पेक्षा जास्त वाटा आहे, कारण या गावातल्या मातीतून मिळणारच अन्न खाल्लेलं आहे। सगळ्या सुट्ट्या इथंच गेलेल्या आहेत आणि आज सुद्धा माझ्या मामाच्या घरून, म्हणजे माझ्या मामांचा तर फोन आलाच होता, मला तेवढा आनंद झाला नाही मामांचा फोन आल्यास, पण माझ्या 3ही मामी म्हणजे सौ वनमाला मामी, सौ नलिनी मामी आणि सौ सुनीता मामी, या तिघींनी मला फोन केला आणि सांगितलं की शैलजा तुम्ही घरी या। जे गाव आपलं एवढं उत्सुकतेनं वाट पाहत असतं आणि शाळेत प्रवेश केल्याबरोबर म्हणजे इथे मला मसाला दूध दिलं गेलं। मी दररोज एक ठिकाणी तरी कार्यक्रमाला जाते किंवा आठवड्यातनं 2-3 ठिकाणी तर जाते, पण चहा कॉफी मिळते तिथं असं मसाला दूध मिळत नाही किंवा ती पाहुण्यांना गजरा वगैरे पण मिळत नाही।
माझ्या मामाची मुलगी ज्योती इथं आलेली आहे, तिने ऑफिसमध्ये येऊन मला कडकडून मिठी मारली. मला सांगायचं हे आहे की हा मामाचा गाव जे प्रेम, करुणा आणि खूप सगळे संस्कार या गावाने दिलेले आहेत. या गावामध्ये मी तुमच्याशी संवाद साधते आहे. मला आदरणीय कुटवाडे गुरुजींनी सांगितलं की आमच्याकडे 65% पेक्षा जास्त मुलींची संख्या आहे. सोनोग्राफी करणारे डॉक्टर्स कमी असतील म्हणून ही संख्या जास्त आहे. या गोष्टीचा आनंद मानला पाहिजे. मला आजच्या महिला पालक मेळाव्याच्या निमित्तानं फक्त काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. तुम्ही सगळ्याजणी आई आहात, मुलांची आई आहात, मुलींची आई आहात. मला दोघांच्याही आयांना थोडं वेगवेगळं सांगायचं आहे. पहिलं तर हे सांगायचं आहे की मुलगा आणि मुलगी आत्ता आपण पाहतो आहोत, या सगळ्या मुलींच्या हातामध्ये मोबाईल्स आहेत. म्हणजे आपण त्यांना फोटो काढण्यासाठी दिलेत किंवा कधी कधी त्या सगळ्या म्हणजे मुलं मुली घरी सुद्धा मोबाईलचा वापर करत असतात. आत्ता आपण पालक म्हणून काय काय करायला पाहिजे, ही समान गोष्ट आहे की मुलगी आणि मुलगा या दोघांसाठी एक गोष्ट करायला पाहिजे की ते जेव्हा मोबाईलच्या सानिध्यात असतात, टीव्हीच्या सानिध्यात असतात, तेव्हा ते नेमकं काय पाहत आहेत याच्यावरती आपलं लक्ष असायला पाहिजे. म्हणजे सर आत्ता काय झालेलं आहे, पूर्वीची आई 5-5:30ला उठायची, आत्ताची आई सकाळी 7 वाजता उठते. म्हणजे काही मुलांच्या शाळा लवकर असतात म्हणून काही आया लवकर उठतात, पण आमच्या महाविद्यालयाची 7:30ची वेळ आहे आणि कधी मुलं आले नाहीत म्हणून आम्ही जर पालकांना फोन केला तर पालकांची उठण्याची वेळ 7 असते. ते म्हणतात मॅडम मी आधी उठलेली नाही, मी बघते ती आहे की गेली आहे. म्हणजे मुलगी घरात आहे की गेली आहे हे आई आम्हाला किती वाजता सांगते, 7:30 वाजता सांगते. मला आत्ता जे प्रास्ताविक केलं गेलं किंवा आम्ही आत्ता ऑफिसमध्ये बसल्यानंतर ज्या चर्चा झाल्या त्यामधून एक गोष्ट सातत्याने पुढे आलेली आहे की संस्कार करण्याचं काम हे आईवडिलांचं दोघांचंही आहे, परंतु अजूनही ती पुरुषांनी जबाबदारी म्हणून स्वीकारलेली नाही. जोपर्यंत पुरुष पुढे येऊन ही जबाबदारी स्वीकारत नाही तोपर्यंत आई म्हणून ही जबाबदारी आपल्याला निभावणं भाग आहे. त्याचं कारण असं आहे की मुलगा किंवा मुलगी यांचं पाऊल चुकीचं पडलं तर वडिलांना कुणीही नाव ठेवत नाही, आईला नाव ठेवतात. म्हणूनच आपल्या सगळ्या लग्न समारंभामध्ये मुलीच्या मागे आणि मुलाच्या मागे फक्त मामा उभे असतात, कारण त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं कुळ काय आहे, आईचं कुळ सांगितलं जातं, काका कधीही उभा टाकत नाही. त्यामुळं जोपर्यंत आपण सगळ्या महिला आपल्या मुलांची ओळख असतो, भले कागदोपत्री वडिलांचं नाव असलं तरी संस्कारांच्या बाबतीत मात्र आजही महिलांनाच जास्त प्रमुख जबाबदार मानलं जातं. बघा ते अडकले होते आणि त्यांना काहीच बनवता येत नव्हतं, सगळ्या महिलांचं निभावून गेलं कारण त्यांना स्वयंपाक बनवता येत होता. मी हे का सांगते की समाजामध्ये मुलगी आणि मुलगा हा लिंगभेद जरी असला तरी आपण त्याला बाई आणि पुरुष हे बनवत असतो, घडवत असतो. कोणतीही मुलगी बाई म्हणून जन्माला येत नाही, आपण तिला ती घडवतो, तिला हळूहळू बोलायला शिकवतो, 7च्या आत घरात ये म्हणायला शिकवतो. मला हे सांगायचं की मुलग्यांना सांगा ना 7च्या आत घरात यायला. आपण पुढच्या पिढीची आई म्हणून असं करूया का की मुलांना लवकर यायला सांगूया, म्हणजे समाजातल्या मुली निर्धास्तपणे रस्त्यावरती फिरू शकतील त्यांच्या कामानिमित्त. मला म्हणायचं हे आहे की बघा कधी कधी एवढं काम असतं, म्हणजे या शाळेतल्या आत्ताच्या ज्या मॅडम आहेत त्या सकाळी 8-8:30ला आल्या, आपण सगळ्याजणी घरी गेल्यानंतर त्या संध्याकाळी म्हणजे सगळे सावरून आवरून त्या 8 वाजता घरी जाणार आहे, म्हणजे त्यांना जायला सायंकाळ होणार आहे. त्या मॅडम आहेत म्हणून कदाचित त्यांची कोणी छेड काढणार नाही, पण वेगवेगळ्या कामाच्या ठिकाणी अशा तरुण मुली जेव्हा बाहेर पडतात तेव्हा मुलांकडनं त्यांची छेड काढली जाऊ शकते. त्यामुळं आपण आपल्या मुलांना संस्कारित करूया की समाजामध्ये वावरताना आपण काय पथ्य पाळायची आहे, आपण असे नवीन नवीन नियम बनवूया. तसं तर मी हेही सांगणार आहे की मुलींना कदाचित तुम्ही सांगितलं असेल गुड टच बॅड टच, मुलींना स्पर्शांचं म्हणजे सगळ्या मुलींना कळलं पाहिजे, फक्त मुलींनाच नाही मुलांना सुद्धा हे कळलं पाहिजे की समोरचा माणूस कोणत्या हेतूने माझ्याकडे पाहतो आहे, तो मला कोणत्या अर्थाने स्पर्श करतो आहे.
तुमची मुलं ह्या गोष्टी तुमच्याशी बोलले पाहिजेत, यासाठी आपल्याला मुलांची जवळीक वाढवावी लागेल. आपल्याला मुलींच्या पोटात किंवा मुलांच्या पोटात शिरावं लागेल. हा त्यांच्या वयाचा दोष असतो. त्यांना काय होतंय हे कळत नाही. मी आयांना सांगणार आहे की मुलींना समोर बसवा, त्यांना मासिक पाळी म्हणजे काय हे सांगा, किंवा पुरुष जेव्हा स्पर्श करतात तेव्हा ते कोणत्या